इथे माझी खीर उकळायला ठेवलेली आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही। आता मस्त पित्राची खीर इकडं तयार होतीये आणि ती तांदूळ घालूनच खीर बनवतात। आणि इकडं मी गवार धुवून थोडीशी उकळायला ठेवलेली आहे, कारण ती थोडीशी अशी जाडसर आहे। मग खाताना ती अशी टसटस लागेल ना, त्यासाठी मी थोडंसं उकडून घेते तिला। इकडं मी डांगरच्या अशा मस्त फोडी बनवून घेतलेल्या आहेत। आणि हे बघा, आता मी हिरवी मिरची, जिरा आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आहे। मी असं हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे आणि ह्या ठेच्यामध्येच मी आता सगळ्या भाज्या बनवून घेणार आहे। आणि ना, आज असा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे की आमच्या इकडे पाणीच नाही आलं। 24 तासाचं आमच्या बिल्डिंगला पाणी असतं, 24 तासाचं पण पाणी नाही आलं आणि प्लस BMCचं पण पाणी नाही आलं। खूप प्रॉब्लेम होतो आहे आणि नेमके आज पित्र आहेत। तर हे बघा, आता मी मस्त इथे गवारची भाजी घालून घेते। मी ना सगळ्या भाज्या ह्या ठेच्यांमध्ये बनवून घेणार आहे, कारण ह्या पित्राच्या भाज्या ठेच्यामध्येच बनवतात। घालणार आहे थोडीशी हळद, बघा माझी गवार झालेली आहे। आता मी दोडक्याची भाजी टाकणार आहे आणि ती पण सेम तशीच हिरव्या मिरचीमध्येच करणार आहे मी। आमच्या इथे ना थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी आता तीच कढई यूज करते, कारण पाणी कधी येणार काय माहिती। तेल टाकले मी आता, ते पण गरम झाले। थोडीशी मोहरी घालते। आता मोहरी आणि जिरे छान असे तडतडू द्यायचे आणि त्याच्यामध्ये आता थोडासा ठेचा घालायचा आहे, कारण हा ना ठेचा लवंगी मिरचीचा आहे। खूपच तिखट वाटतंय, डास सुटते सगळ्या घरांनी। आणि बाहेर कसं असं आज वातावरण म्हणजे असं ढगाळ वातावरण आहे, पाऊस यायचे चान्सेस आहे। थोडासा ठेचा घालून घेतला त्याच्यामध्ये, कारण तिखट भाज्या जास्त नाही आवडत। थोडासा कढीपत्ता घालते त्याच्यामध्ये, थोडीशी हळद, बघू शकता किती मस्त फोडणी बसलेली आहे माझी। आणि थोडंसं मीठ घालते याच्यामध्ये। इथे बघू शकता आता माझी दोडक्याची भाजी पण झालेली आहे। आता मी ती काढून घेते आणि डांगराच्या भाजीला फोडणी देते। आता मी कमी गॅसवर बघू शकता तुम्ही, माझी भेंडीची भाजी पण इकडे रेडी आहे। आता मी गॅस बंद केलाय आणि वड्याचं पीठ पण हे बघा माझं दळून झालेलं आहे। हे बघा, मी मस्त असं वड्यांचं पीठ असं मस्त मी फेटून घेते। म्हणजे असं फेटलं ना वडे एकदम हलके होतात आणि खायला पण छान लागतात आणि क्रिस्पी होतात मेन म्हणजे। आता मी फेटून साईडला ठेवून देते आणि एका साईडला कढीची तयारी करते। हे बघा, मी दही घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेते आणि छान असं फेटून घेते आणि कढी करताना तुम्हाला दाखवते। तर बघू शकता तुम्ही, तेल छान गरम होतंय। मी छान तेल असं मस्त गरम झालेलं आहे, त्यातून वाफा येतात तेलामधून। आता मी त्यात लसूण घालते, त्याच्यानंतर मोहरी, जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे आणि मग घालायचं कढीपत्ता।
तर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे कोणी ना पित्राच्या कढीमध्ये हळद नाही घालत, पण मी घालते. हे बघा अशी मस्त अशी फोडणी दिलेली आहे. आता मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेते. ढवळून घेते कढी. आता भजी आणि वडे इकडे माझी हे बघा कढी छान अशी वर आलेली आहे. आणि ही ना कढी फुटू नाही द्यायची. मग आता मी थोडासा गॅस कमी करून घेईल. बघा आता कसा प्रॉपर कलर आलेला आहे कढीला. इकडे आता मी पुऱ्या करून घेते. तिकडे तेल गरम झालंय माझ्या पुऱ्यांचं. आता मी पुऱ्या करून घेते. पुरी किती छान फुगलेली आहे बघा. कलर पण किती छान आलाय. काढून घेते. बघू शकता माझ्या इथे पुऱ्या रेडी आहेत नैवेद्याच्या. किती टम्म फुगले आहेत बघा. आता मी इथे कांद्याची भाजी घालून घेते. माझ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. हे बघा मी अशा प्रकारे आता मेंदू वडे घालून घेणार आहे. आपल्याला ते आगारी करायची असते, ती आता मिस्टर करून घेत आहेत बाहेर. आणि इथं आता माझे मेंदू वडे तळून घेते मी. त्याच्यानंतर मी थोडेसे कुरड्या पापड हे बघा कसे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता मी काढून घेते.